तर मित्रांनो मी 2 तास झाले चिपळूणला स्टेशनला येऊन थांबलो आहे. आपला निलेश दादा येतो आहे. भांडूपवरनं निघालेला तो सकाळी म्हणजे 6:30 वाजता दिवा पॅसेंजरमध्ये बसलेला आणि आता आपण चिपळूण स्टेशनला थांबलो आहे. हो आणि मग चिपळूणवरनं आपण वैभववाडीला जाणार आहे निलेश दादाच्या गावी आणि इथे आपले काही सबस्क्रायबर्स पण आहेत. कसं वाटतंय काका? एकदम चांगलं वाटतंय बोलतात. तर मग आपण इथून आता वैभववाडीला जाणार आहे आणि मग निलेश दादा भेटणार आहे आपल्याला. म्हणजे चिपळूणला मी त्याला बोललो आहे भेट म्हणून. तर मग तो भेटला की आपण एकत्र जाऊ पुढे वैभववाडीपर्यंत. तर असं असणार आहे जर्नी आज आमची. आणि बसमुळे मला सकाळी 2 तास लवकर येऊन चिपळूण स्टेशनला हॉल्ट करावा लागला 2 तास. कारण तिथून तळवलीमधनं बस नसते जास्त करून. सो डायरेक्ट बसने आलो मी चिपळूण स्टेशनला तळवली या गावातून. तर चला मग आपण वैभववाडीला आज शिमगा एन्जॉय करायला निघतो आहे. तर ते पण ब्लॉग तुम्ही कंटिन्यू एंडपर्यंत बघत राहा आणि ब्लॉग आवडत असेल तर नक्की लाईक कमेंट करून सांगा मला. चला आली आपली ट्रेन आणि आता ट्रेन आल्यावर निलेश दादा पण दिसेल आपल्याला. तर मी दाखवतो. आली आपली फायनली गाडी दिवा पॅसेंजर आणि आता आपल्याला निलेश दादा पण दिसेल. निलेश दादा आले घर भेटला आपल्याला. निलेश दादा बघा स्टेशनलाच आणि इथे थोडा वेळ आता ट्रेन हॉल्ट करेल. आज पण गर्दी दिसते ट्रेनला. काय बोलतो? गर्दी दिसते ट्रेनला आज पण. खाली झाली की नाही खेडला? मग खाली पूर्ण झाले. खाली मजबूत गर्दी होती. तर मित्रांनो निलेश दादा तर भेटलं आपल्याला चिपळूण रेल्वे स्टेशनवर आणि त्यानंतर 1-2 स्टेशन फक्त गाडीला थोडीफार गर्दी होती. तर आम्ही उभे होतो आणि नंतर आता बघतो संगमेश्वर रोड आला आणि मस्त मला एमर्जन्सी एक्झिटवाली सीट भेटलेली आहे आणि पूर्ण गाडी खाली झालेली आहे. इथे पण बघा वरपर्यंत मस्त गाडी खाली झालेली आहे. एकदम कोणच नाही, एकदम खाली झाली आहे गाडी. आणि आता थोड्या क्रॉसिंगसाठी थांबली आहे वाटतं संगमेश्वर रोडला. बघा स्टेशन. तर थोड्याच वेळात आता संगमेश्वरवरनं गाडी सुटणार आहे आणि ऊन तर एवढं लागतं आहे, गरमी जाम भयानक आहे. तर आता जाऊया वैभववाडी रोडला आणि तिकडनंच डायरेक्ट गावी आपल्या बाईक येणार आहे. मित्र येणार आहे निलेश दादाचे. तर आपण बाईकवरनं जाणार आहे घरी. चला आता व्लॉग एन्जॉय करत राहा. तर आता गाडी सुटलेली आहे संगमेश्वर रोड इथून. आणि आम्ही दुपारी 4-4:30 पर्यंत पोहोचू वैभववाडी रेल्वे स्टेशनला आणि आत्ता वाजले 2:15 काहीतरी. बघू आता कितीला पोहोचतो आपण. गॅजेट्स निलेश दादा बसला होता तर सर्व गॅजेट्स चार्जिंग करून घेतले. कारण कोणत्या ना फोनला चार्जिंग होती ना गोप्रोला चार्जिंग होती. आणि आत्ता जस्ट उठलो आहे. निलेश दादाने उठवला, बोला चल 5 मिनिटं स्टेशन येतं आपलं वैभववाडी रोड. तर आता खारेपाटण गेलं मी उठलो तेव्हाच आणि आता मस्त फ्रेश वगैरे होतो, तोंड वगैरे धुतो आणि मग मस्त आपण निलेश दादाच्या घरी जाणार आहोत. आज संध्याकाळी नेहाचा बड्डे पण आहे. तर ते देखील प्लॅन असणारे बड्डेचा ब्लॉग शूट करूया आपण मस्त एक छोटासा. आणि आता निलेश दादा पण तोंड वगैरे धुवून आल्यानंतर आता मी पण फ्रेश वगैरे होतो आणि मग आपण उठूया. आणि स्टेशन आलं की तुम्हाला दाखवतो. तोपर्यंत बाहेरचा व्ह्यू एन्जॉय करा.
मित्रांनो फायनली उतरलो ट्रेनमधनं वैभववाडी रेल्वे स्टेशनला. आणि आता इथे निलेश दादा आणि आमच्यासोबत अजून एक दादा आहे वाडीमधलाच, निलेश दादाचा मित्र आहे. तर या आता आपण जाऊया. आणि ट्रेन सुटली पण बघा. चला आता बाईक येते आपल्या फ्रेंड्सची, म्हणजे निलेश दादाच्या फ्रेंड्सची. जाऊ आता लवकर. मित्रांनो आपला दादाचा मित्र आहे, पर्यंत आपण दादालाच विचारूया आजचा प्रवास कसा झाला निलेश दादा. आणि मग ट्रेनबद्दल काय सांगशील? दिवा पॅसेंजरला तू सकाळी 6:25ला पकडली बरोबर ना? हां जरा जोरात सांग. उभी होती अगोदर, नंतर स्लो झाली ना? आणि किती मिनटं लेट झाली तरी आज ट्रेन? तास म्हणजे 4:10चा टायमिंग आहे काहीतरी वाटतं. आणि 4:40ला इथे पोहोचली आहे, म्हणजे अर्धा तास 40 मिनटं लेटच होती आज ट्रेन. आणि मग गर्दी होती का सकाळी चढताना? सकाळी खूप गर्दी होती. तुम्हाला तर माहितीच आहे की 30 तारीख, मला कालच ॲक्च्युली हे कळलं की 30 तारीख म्हणजे गावची जी रंगपंचमी असते ती लेट असते. आणि 30 तारखेची जी काल तारीख होती कॅलेंडरवरती ते मेन्शन केलेलं असतं की 30 तारखेला होणार म्हणून. तर 25 मार्चला आपण मुंबईमध्ये रंगपंचमी खेळतो, म्हणजे खेळली यावर्षी. पण गावी वेगळं असतं, गावची डेट वेगळी असते. तर सगळीकडे गावची रंगपंचमी वेगळी, म्हणजे कॅलेंडरमध्ये मेन्शन केलं असतं ऑलरेडी आहे ना. मग काल जसं रंगपंचमी झाली तसं पालख्या यायला लागल्या घराकडे सगळ्यांच्या. मग आज आम्ही आलो आहे वैभववाडीमध्ये भुईबावड्याला जायचं आहे निलेश दादाच्या घरी. तर मग निलेश दादा काय सांगशील शिमग्याबद्दल? काय ह्यावर्षी स्पेशल काय? स्पेशल खूप मस्त आहे. मग इव्हेंट्स वगैरे काय आहेत आज ह्यावर्षी तुझ्या गावी? इव्हेंट्स काय असणार आहेत? आता काल पंचमी झाली बोलला ना? गेल्या वर्षी हां सप्तमी आहे उद्या, तर उद्या पालखी नाचवणार मस्त. तर तेच तुम्हाला सर्व बघायला मिळणार आहे या ब्लॉगमध्ये, म्हणजे येणाऱ्या ब्लॉगमध्ये. आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये आपण बड्डे वगैरे करणार आणि नंतर मग ब्लॉग एंड करू, बरोबर ना? नेहाचा बड्डे एकदम धूमधडाक आहे. तर चला मित्रांनो निघालो आहे वैभववाडी रेल्वे स्टेशनपासून आपल्या घरी आणि भुईबावड्याला जायला. आणि फ्रेंड पण आले आपल्याला पकडायला. तर फायनली पोचलो निलेश त्याच्या घरी आता. आणि बघा आता घर येईल 2 मिनिटातच समोरच. आणि हे बघा घर आलेलं आहे. काकींनी ओळखलं नाही. आणि बघा घर आलेले फायनली आम्ही पोचलो. ओळखलं? तेच बोललो, बघितलं ओळखलं नाही वाटतं काकींनी. हो बरी आहे बरी आहे. अच्छा हो बरे आहेत, सर्व बरे आहेत. तर मित्रांनो आम्ही संध्याकाळी 5:30ला पोचलो. आणि त्यानंतर मग आम्ही फिरून आलो थोडं गाव. आणि आता नेहाचा बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी सर्व आलेले आहेत फॅमिली मेंबर्स वाडीतले. आणि इथे IPL मॅच चालू आहे बघा. CSK आणि दिल्लीची मॅच चालू आहे. आणि बाजूला बघू शकता सर्व आलेत. आता आतमध्ये जाऊया आणि केक कटिंगसाठी. आलो केक कटिंग करूया. चला आता